जय शिवराय मित्रांनो गोरगरिबासह मध्यमवर्गीयांना मोफत वीज मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून PM सूर्यघर योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। ज्या योजनेच्या अंतर्गत घरावरील सोलर पॅनल लावण्याकरता शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जात आहे। मित्रांनो, याच योजनेकरता अर्ज सुरू झालेले आहेत। हे अर्ज कसे भरायचे याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। परंतु हे अर्ज भरल्यानंतर सुद्धा बऱ्याच सारे आपल्या मित्रांना प्रश्न आहे की नेमकं या योजनेच्या अंतर्गत अनुदान किती दिले जाणार, 18,000 रुपये प्रति किलोवॅट की 30,000 रुपये प्रति किलोवॅट, याच्या लावण्यासाठी किती खर्च येणार। आणि मित्रांनो, याच्याच संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जी MNREच्या माध्यमातून अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, हाच प्रश्न बहुतांश लाभार्थ्यांना पडलेला आहे की नेमकं या योजनेच्या अंतर्गत अनुदान किती दिले जाणार। कारण जानेवारी 2024 मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या रूफटॉप सोलर योजनेमध्ये अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली होती आणि 14,000 रुपये प्रति किलोवॅट दिलं जाणारं अनुदान हे वाढवून 18,000 रुपये प्रति किलोवॅट करण्यात आलेलं होतं। त्याच्यामुळे रूफटॉप सोलर योजनेला 18,000 रुपये प्रति किलोवॅट एवढं अनुदान मिळतं हे सर्वांना या ठिकाणी आता जवळजवळ माहिती आहे। आणि मग PM सूर्यघर योजनेमध्ये सुद्धा तेच अनुदान मिळणार का, असा देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे। परंतु मित्रांनो, PM सूर्यघर योजना ही नव्यानं सुरू करण्यात आलेली योजना आहे। रूफटॉप सोलर योजनेच्या पोर्टललाच PM सूर्यघर योजनेचं पोर्टल कन्वर्ट करून 14 फेब्रुवारी 2024 पासून जे अर्ज भरले जात आहेत ते या PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत ग्राह्य धरले जात आहेत। आणि अशा केलेल्या अर्जाला PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत 30,000 रुपये प्रति किलोवॅट एवढं अनुदान देण्यात येणार आहे। 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपये प्रति किलोवॅट, 1 ते 2 किलोवॅट पर्यंत म्हणजे 2 किलोवॅट पर्यंतचा जर आपण प्रकल्प लावला तर त्याच्यासाठी पुन्हा 30,000 रुपये म्हणजे 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये, 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपये आणि तिथून पुढचा जो 1 किलोवॅट असेल याच्यासाठी 18,000 रुपये प्रति किलोवॅट। अर्थात तुम्ही जर 3 किलोवॅटचं जर सोलर पॅनल क्षमतेचं जर इन्स्टॉलेशन केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त 78,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे। 1 किलोवॅटचं सोलर पॅनल लावण्यासाठी, 1 किलोवॅटचं सोलर इन्स्टॉलेशन करण्यासाठी जास्तीत जास्त 30,000 रुपये, 2 किलोवॅटच्या सोलरसाठी 60,000 रुपये आणि 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपये। तिथून पुढे जर 4 किंवा 5 किलोवॅट जरी लावले तरी जास्तीत जास्त मिळणारी सबसिडी ही 78,000 रुपये या ठिकाणी असणार आहे। आणि जर 1 किलोवॅटच लावलं तर ती सबसिडी फक्त 30,000 रुपये किलोवॅट असणार आहे। जे जुने अर्ज असतील अशा जुन्या अर्जाला, जुन्या योजनेच्या लाभार्थ्यांना मात्र लाभार्थी प्रति किलोवॅट 18,000 रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे। याच्यामध्ये सुद्धा 3 किलोवॅट पर्यंत 54,000 मर्यादेमध्ये हे अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। 14 फेब्रुवारी 2024 पासून पुढे आता लाभार्थ्यांना हे नवीन अनुदान लागू होणार आहे। आता याच्यामध्ये बरेच जण म्हणतात मग लावायचं असेल तर किती क्षमतेचं लावायला पाहिजे, माझ्या घरावरती किती बसवायला पाहिजे किंवा मला किती खर्च येणार। मित्रांनो, शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत ज्याला बेंचमार्क कॉस्ट म्हणतो, या बेंचमार्क कॉस्टमध्ये प्रकल्पाची किंमत धरली जाते। याच्यामध्ये 1 किलोवॅट क्षमतेचा जर सोलर पॅनल प्रकल्प लावायचा असेल तर जास्तीत जास्त 54,000 रुपये खर्च ग्राह्य धरण्यात येतो। परंतु साधारणपणे आपण जर पाहिलं तर जे काही कंपन्या असतील, जे इन्स्टॉलेशन वितरक असतील, यांच्या माध्यमातून इन्स्टॉलेशन करत असताना लाभार्थ्याला पूर्णपणे 60 ते 62,000 रुपयापर्यंतचा खर्च आकारला जातो। म्हणजे साधारणपणे या आकारलेल्या खर्चाच्या 50% पर्यंत तुम्हाला सबसिडी मिळते। परंतु शासनाची जी बेंचमार्क कॉस्ट आहे ती 54,000 रुपये आहे। याच्यामध्ये 2 किलोवॅट क्षमतेचा लावल्यानंतर याच्यामध्ये काही खर्चामध्ये थोडीशी कमी येते। 3 किलोवॅटचा असेल तर त्याच्यामध्ये थोडासा खर्च कमी येतो। 2 किलोवॅटसाठी साधारणपणे 1 लाख ते 1,10,000 रुपयापर्यंत जातो आणि 3 किलोवॅट पर्यंत हाच खर्च 1,30,000 ते 1,35,000च्या आसपास जातो। मित्रांनो, याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या माध्यमातून विचारलं जातं मग मी किती क्षमतेचा सोलर लावायला पाहिजे। आता बऱ्याच जणांचे मंजूर भार 0.3 चे असतात, 0.4 चे असतात, काही जणांचा 1 किलोवॅटचा असतो, काही जणांचा 1 किलोवॅटच्या पुढे असतो। परंतु बहुतांश जे वॅट क्षमता असते ते आपण जर पाहिलं तर साधारणपणे 0.5 पर्यंत असते। या प्रमाणामध्ये एक मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय कॅल्क्युलेटरचे। या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरामध्ये काय काय वापरणार, जसे की बल्ब असतील, ट्यूबलाईट असतील, फॅन असतील, टीव्ही असेल, फ्रीज असेल किंवा काही छोटी मोठी साधनं असतील तर ती किती साधनं आहेत, तुमचा वापर किती आहे ते तुम्ही जर त्या कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं तर तुमची अप्रॉक्सिमेट विजेची जी काही आवश्यकता आहे किंवा तुम्हाला घरच्या विजेचं जे येणारं सध्याचं बिल आहे आणि ते जर तुम्ही वापरताना जर सफिशियंट असेल तर तुमची जी काही रीडिंग असेल त्या रीडिंगनुसार सुद्धा तुम्हाला किती क्षमतेचा सोलर लावणं आवश्यक आहे हे या ठिकाणी दाखवलं जाईल। परंतु साधारणपणे गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना, मध्यमवर्गीयांना 1 किलोवॅटचा सोलर पॅनल हा अतिशय माफक आणि अतिशय योग्य आहे, ज्याच्यामधून तुम्ही सहजासहजी 150 ते 200 युनिटची वीज तुम्हाला याच्या माध्यमातून मोफत मिळू शकते। तर मित्रांनो, अशा प्रकारे PM सूर्यघर योजनेच्या अनुदानाच्या संदर्भातील आणि या कॅल्क्युलेटरच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती होती
जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.